स्वामी सांगतात, आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं असं ज्या व्यक्तीला वाटतं त्या व्यक्तीला जीवनात कधीच काहीच कमी पडत नाही. जेव्हा आपण दुसऱ्याच्या भल्याची, सुखाची आणि समृद्धीची इच्छा ठेवतो तेव्हा आपल्याला त्याचं काहीही नुकसान होत नाही. उलट दुसऱ्याच्या भल्याची इच्छा ठेवल्यामुळे आपल्यातच एक चांगला सकारात्मक विचार रुजतो आणि आपल्याला एक प्रकारचे मानसिक समाधान आणि आनंदही मिळतो. कारण दुसऱ्याचा आनंद पाहूनच आपल्याला सुख मिळते व आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनते. याला अनुसरूनच एक श्लोक आठवतोय, तो म्हणजे सर्वे यत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाम सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. म्हणजेच सर्व लोक सुखी व निरामय होत, सर्व लोक दुःख व्याधीपासून मुक्त असावेत, सर्वांचे कल्याण व्हावे, कोणीही दुःखी असू नये. ओम शांती शांती शांती. यामध्ये आपण सर्वांच्या सुखाची, आरोग्याची आणि कल्याणाची प्रार्थना करतो. शुभम भवतु.